सुट्टीचा आनंद, कुटुंबासोबतचा वेळ आणि पाण्याची मज्जा कोणाला नको असते, पण पुण्यातील एका कुटुंबासाठी हा आनंद काही क्षणातच एका भीषण शोकांतिकेत बदलला। एका वॉटर स्लाइड वरून खाली येताना असं काही घडलं ज्यामुळे एका 37 वर्षीय महिलेला आपलं अर्ध शरीर कायम स्वरूपी गमवावं लागलं। पुण्यातील मोराची चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रात घडलेली ही घटना ऐकून तुमचाही थरकाप उडेल। काय घडलं नक्की त्या दिवशी? कोणाच्या निष्काळजीपणामुळे एक हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं? नेमकं काय घडलं पाहूयात। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन। करंदी येथील रहिवासी अश्विनी संदीप नप्ते या आपल्या कुटुंबासह सुट्टी साजरी करण्यासाठी शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथील जय मल्हार पर्यटन केंद्रात गेल्या होत्या। दुपारच्या वेळी त्या वॉटर स्लाइडचा आनंद घेण्यासाठी गेल्या। त्या स्लाइड वरून खाली येत असताना तिथे स्लाइड संपते, तिथे पाण्याची पातळी अत्यंत कमी होती। खरं तर तिथे पुरेसं पाणी असणं गरजेचं होतं, जेणेकरून वेगानं खाली येणाऱ्या व्यक्तीला पाण्याचा आधार मिळेल, पण पाणी कमी असल्याने अश्विनी थेट सिमेंटच्या जमिनीवर जोरात आपटल्या। हा अपघात इतका भीषण होता की त्या जागीच बेशुद्ध पडल्या। अपघात झाल्यानंतर या पर्यटन केंद्राचा खरा चेहरा समोर आला। इतक्या मोठ्या पर्यटन केंद्रात ना कोणती तातडीची वैद्यकीय मदत होती, ना रुग्णवाहिकेची सोय। अश्विनी वेदनेनं विव्हळत असताना व्यवस्थापनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही। अखेर नातेवाईकांनी स्वतः खासगी रुग्णवाहिका बोलावली आणि त्यांना रुग्णालयात नेलं। डॉक्टरांनी तपासणी केली आणि जो रिपोर्ट समोर आला तो वाचून पायाखालची जमीन सरकली। अश्विनी यांच्या पाठीचे 4 मणके तुटले होते। या भीषण दुखापतीमुळे त्यांच्या शरीराचा खालचा भाग आता कधीही हालचाल करू शकणार नाही, म्हणजेच त्या कायम स्वरूपी अपंग झाल्या आहेत। केवळ नफेखोरीसाठी पर्यटकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या पर्यटन केंद्रावर आता संतापाची लाट उसळली आहे। किरण नप्ते यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात पर्यटन केंद्राचे मालक आणि व्यवस्थापकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवणं, स्लाइड जवळ सुरक्षा रक्षक नसणं आणि आपत्कालिक व्यवस्थेचा अभाव यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। आमच्या कुटुंबाचं नुकसान तर झालंच, पण दुसऱ्या कोणासोबत असं घडू नये अशी आर्त हाक अश्विनी यांच्या नातेवाईकांनी दिली आहे। मित्रांनो, ही घटना आपल्या सर्वांसाठी एक मोठा धडा आहे। जेव्हा आपण अशा पर्यटन स्थळावर जातो तेव्हा काही गोष्टींची खात्री नक्की करा। पहिली गोष्ट, पर्यटन केंद्राकडे परवाना आणि सुरक्षिततेचं प्रमाणपत्र आहे का हे तपासून घ्या। दुसरं, वॉटर स्लाइड वर पुरेसं पाणी आणि लाईफ गार्ड आहेत का? तिसरं, तिथे प्रथमोपचार आणि रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध आहे का? केवळ जाहिरातींना भुलून जाऊ नका, कारण तुमची आणि तुमच्या कुटुंबाची सुरक्षा ही सर्वोपरी आहे। अश्विनी नप्ते यांच्यावर ओढावलेला हा प्रसंग अत्यंत दुर्दैवी आहे। या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई व्हायलाच हवी। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? अशा बेजबाबदार पर्यटन केंद्रावर प्रशासनानं कायमची बंदी घालायला हवी का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा। ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून कोणाचं तरी आयुष्य वाचेल। पाहत रहा प्रहार न्यूज लाईन। धन्यवाद।